गरीब माणूस श्रीमंत होण्याची इच्छा करतो, त्याला वाटते श्रीमंती माणसे सुखी आहेत. अंबानीला जाऊन विचारा ते सुखी आहेत का, तर उत्तर मिळेल नाही. श्रीमंत माणूस निरोगी होण्याची इच्छा करतो, त्याला वाटते निरोगी माणसे सुखी आहेत. इलाज करणाऱ्या डॉक्टरांना विचारा ते सुखी आहेत का, तर उत्तर मिळेल नाही. बिना लग्नवाले लग्न करण्याची इच्छा करतात, त्या पत्नीमध्ये सुख शोधतात. लग्न झालेल्यांना विचारा ते सुखी आहेत का, तर उत्तर मिळेल नाही. अधार्मिक माणूस धार्मिक बनण्याची इच्छा करतो, तो धर्मामध्ये सुख शोधतो. धर्मवीर संभाजी राजांना विचारा ते सुखी आहेत का, तर उत्तर मिळेल नाही. सुशिक्षित माणूस सुशिक्षित होण्याची इच्छा करतो, तो शिक्षणामध्ये सुख शोधतो. जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना विचारा ते सुखी आहेत का, तर उत्तर मिळेल नाही. वाज लोक पुत्र प्राप्ती होण्याची इच्छा करतात, ते पुत्रामध्ये सुख शोधतात. ज्याने त्याने आपल्या मनाला विचारा मी माझ्या पुत्रामुळे सुखी आहे का, तर उत्तर मिळेल नाही. आणि जे माता पिता आपल्या मुलामुळे सुखी असतील, आणि जे माता पिता आपल्या मुलामुळे सुखी असतील, त्या माता पित्यांना माझं त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. बिना सत्तावाले सत्तावाला होण्याची इच्छा करतात, ते सत्तेमध्ये सुख शोधतात. मंत्र्यांना जाऊन विचारा ते सुखी आहेत का, तर उत्तर मिळेल नाही. सून सासू होण्याची इच्छा करते, ती सासू पदात सुख शोधते. ज्याने त्याने आपल्या सासूला विचारा मी तू सुखी आहे का, तर उत्तर मिळेल नाही. पण मुळीच नाही, पण मुळीच नाही. तिथी सून सासू मारावी म्हणून खंडेरायाला नवस खंडेराय तुझं करीते नावसू, 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 खंडेराय तुझं करीते नावसू. तुम्ही म्हणाल महाराज श्रीमंत सुखी नाही, निरोगी सुखी नाही, डॉक्टर सुखी नाही, लग्न झालेले सुखी नाही, सुशिक्षित सुखी नाही, धार्मिक सुखी नाही, सत्तावाले सुखी नाही, पुत्र
सुखी नाही, सून सासू सुखी नाही, मग सुखी आहे कोण? सुखी कोण आहे? संत कबीरजी महाराज सांगतात, तना दरी सुखी कोई ना देखा, देखे जो दुखिया होवे, किंवा कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई तन मीना सुखी राम के थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास, राम के दास करी ना हो रघुनाथ, राम के दास करी ना हो रघुनाथ, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन दीना रहत उदास, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन दीना रहत उदास, रहत उदास, रहत उदास। या जगात प्रत्येक जण दुखी आहे, फक्त रामाचेच दास सुखी आहे, म्हणजे संत सुखी आहे. संत हे आपापल्या सद्गुरूंना शरण गेलेले असतात, म्हणून ते सुखी असतात. इथं आपला प्रश्न निर्माण होतो की संत सुखी का आहे? संत सुखी का आहे? तर त्याचे कारण आहे, संत हे आपापल्या सद्गुरूंना शरण गेलेले असतात, म्हणून ते सुखी असतात. जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना सुख मिळते, यात नवल नाही. जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना सुख मिळते, यात नवल नाही. तर जे जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना ब्रह्मप्राप्ती होते, म्हणजे सुख प्राप्ती. आणि हेच संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून सद्गुरु